विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये दुसरा घटक जो आहे तो कंप्लीट केलेला होता। आज आपण नवीन जो युनिट आहे, युनिट क्रमांक 3 त्याला आपण सुरुवात करत आहोत। यामध्ये आपल्याला उत्पादन व्ययाच्या विविध ज्या संकल्पना आहे त्या संकल्पना शिकावयाच्या आहे। उत्पादन व्ययाच्या संकल्पना शिकत असताना विविध संकल्पना आपण शिकणार आहे। मौद्रिक उत्पादन व्यय आपल्याला शिकायचा आहे। त्याचे पुन्हा दोन प्रकार, स्थिर उत्पादन व्यय, बदलता उत्पादन व्यय, एकूण उत्पादन व्यय, सरासरी उत्पादन व्यय, सीमांत उत्पादन व्यय, अशा विविध संकल्पना ज्या आहे त्या आपण उत्पादन व्ययाच्या किंवा उत्पादन खर्चाच्या पाहणार आहोत। उत्पादन व्यय म्हणजे उत्पादन खर्च। आपण सुरुवातीला पाहू की उत्पादन व्यय, व्यय या शब्दाचा अर्थ आहे खर्च। व्यय या शब्दाचा अर्थ आहे खर्च। उत्पादन व्यय म्हणजे उत्पादन खर्च, त्याला आपण इंग्रजीमध्ये प्रोडक्शन कॉस्ट असं म्हणतो। प्रोडक्शन कॉस्ट, उत्पादन खर्च। कॉस्ट म्हणजे खर्च किंवा व्यय। तर उत्पादन खर्च ज्या विविध संकल्पना आहेत त्या संकल्पना पाहत असताना आपण सुरुवातीला पाहू की जेव्हा कोणताही उत्पादक उत्पादन करत असतो तेव्हा उत्पादन करत असताना त्याला विविध घटकांचं सहकार्य घ्यावं लागतं। भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे आणि संघटन आहे, तर उत्पादनाचे प्रमुख घटक आहेतच। त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने घटक जे घेतो त्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संघटक हे घटक आपण याच्यामध्ये घेतोच। या व्यतिरिक्त अन्यही घटक आपल्याला उत्पादन कार्यामध्ये जेव्हा उत्पादन करतो तेव्हा त्याला विविध घटकांची गरज पडते। विविध अवजार आहे, यंत्रसामग्री आहे, वीज आहे, इंधन आहे, कच्चा माल आहे ना, अशा विविध घटकांवर, विविध साधनांवर, विविध आदानांवर त्याला खर्च करावा लागत असतो। हा जो खर्च आहे या खर्चाला म्हणतात उत्पादन खर्च। उत्पादन कार्यामध्ये उत्पादकाला जे जे घटक सहकार्य करतात आणि त्या घटकांवर जो खर्च उत्पादक करत असतो त्या खर्चाला उत्पादन खर्च असं म्हणतात। आता या उत्पादन खर्चाचे आपण विविध प्रकार जे आहेत ते पाहत असतो। उत्पादन करत असताना भूमी महत्त्वाचा घटक आहे। कोणतेही उत्पादन हवेमध्ये होऊ शकत नाही आणि म्हणून भूमी या उत्पादन घटकाला खंड द्यावा लागतो। त्यानंतर श्रमिक जो आहे, श्रमिकाचा महत्त्वपूर्ण भूमिका उत्पादन कार्यामध्ये असते आणि म्हणून श्रमाला जी आहे मोबदला दिला जातो त्याला आपण मजुरी असं म्हणतो। भांडवल या घटकाला व्याज दिलं जातं आणि संघटकाला उत्पादन कार्यामध्ये केलेल्या कार्याचा मोबदला म्हणजे नफा जो आहे तो प्राप्त होत असतो आणि अन्य जे घटक आहे त्या घटकांवर खर्च करावा लागतो आणि म्हणून या सर्व खर्चाला आपण एकूण उत्पादन खर्च किंवा उत्पादन खर्च असं म्हणतो। आता उत्पादन खर्चाचे आपल्याला विविध प्रकार पाहायचे आहे। त्यातला पहिला जो प्रकार आहे उत्पादन खर्चाचे जे प्रकार आहे त्या उत्पादन खर्चाच्या प्रकारामधला पहिला प्रकार आहे मौद्रिक उत्पादन व्यय। कोणता प्रकार आहे? मौद्रिक म्हणजे पैशातील, मौद्रिक उत्पादन व्यय किंवा मौद्रिक उत्पादन खर्च किंवा त्याला पैशातील उत्पादन खर्च असं म्हणतो। मुद्रा म्हणजे पैसा आणि म्हणून मौद्रिक उत्पादन खर्च म्हणजेच पैशातील उत्पादन खर्च होय। आता ही व्याख्या जी आहे मौद्रिक उत्पादन खर्चाची ती मार्शल यांनी केलेली व्याख्या आहे की मौद्रिक उत्पादन खर्च म्हणजे काय। तर मौद्रिक उत्पादन खर्च म्हणजे मार्शलनी जी व्याख्या मांडलेली आहे, मुद्रेच्या स्वरूपात करावा लागणारा खर्च। उत्पादन करत असताना उत्पादकाला मुद्रेच्या स्वरूपामध्ये जो खर्च करावा लागतो त्या खर्चाला काय म्हणायचं? मौद्रिक उत्पादन खर्च असं म्हणायचं। मौद्रिक उत्पादन खर्च किंवा पैशातील उत्पादन खर्च म्हणजे काय? तर मार्शलच्या मते उत्पादन करत असताना उत्पादकाला जो खर्च पैशाच्या रूपात किंवा मुद्रेच्या रूपामध्ये करावा लागतो त्या खर्चाला कोणता खर्च म्हणायचा? मौद्रिक उत्पादन खर्च असं म्हणायचं। उदाहरणार्थ आपण पाहू की समजा उत्पादकाने क्ष वस्तूचं उत्पादन केलं। क्ष वस्तूचं काय केलं? उत्पादन केलं आणि या क्ष वस्तूचे 1000 नग त्यांनी उत्पादित केले। 1000 नग उत्पादित केले असता त्याला जो खर्च आला तो खर्च आला 5000 रुपये हा खर्च आला। तर हे 5000 रुपये जो खर्च आला, 5000 रुपये हा खर्च आला, तर हा खर्च म्हणजे त्याला येणारा
मौद्रिक उत्पादन खर्च होय. उत्पादकाने वस्तूचे हजार नग उत्पादित केले आणि हा नग उत्पादित करण्यासाठी त्याला किती खर्च आला? 5,000 रुपये खर्च आला, तर हा त्याचा पैशातील उत्पादन खर्च होय असं आपण म्हणू शकतो. आता मौद्रिक उत्पादन खर्चाचे 2 प्रकार पडतात. मौद्रिक उत्पादन खर्चाचे 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे प्रत्यक्ष उत्पादन खर्च, प्रत्यक्ष उत्पादन खर्च, आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष. मौद्रिक उत्पादन खर्चाचे 2 प्रकार पडतात. प्रत्यक्ष उत्पादन खर्च आणि अप्रत्यक्ष उत्पादन खर्च, हे उत्पादन व्यय. या प्रत्यक्षालाच आपण व्यक्त असं म्हणतो. प्रत्यक्षालाच आपण व्यक्त उत्पादन खर्च आणि अप्रत्यक्षाला आपण अव्यक्त उत्पादन खर्च असं म्हणतो. तर मौद्रिक उत्पादन खर्चाचे हे 2 प्रकार पडतात. प्रत्यक्ष उत्पादन खर्च आणि अप्रत्यक्ष किंवा अव्यक्त उत्पादन खर्च. आता प्रत्यक्ष उत्पादन खर्च किंवा व्यक्त उत्पादन खर्च म्हणजे काय? तर जी साधनं, प्रत्यक्ष उत्पादन खर्च आपण सुरुवातीला पाहू की प्रत्यक्ष उत्पादन खर्च म्हणजे काय. तर जी साधनं किंवा जे उत्पादनाचे घटक उत्पादकाच्या स्वतःच्या मालकीचे नसतात, उत्पादकाच्या स्वतःच्या मालकीचे नसतात, त्या घटकांवर उत्पादकाला प्रत्यक्षपणे जो खर्च करावा लागतो त्या खर्चाला म्हणायचं प्रत्यक्ष उत्पादन खर्च. उत्पादकाच्या मालकीचे नसणारे जे उत्पादन घटक असतात त्या घटकांवर उत्पादक जो काही खर्च करत असतो त्या खर्चाला प्रत्यक्ष उत्पादन खर्च किंवा व्यक्त उत्पादन खर्च असं म्हणतात. आता या प्रत्यक्ष उत्पादन खर्चामध्ये काय काय येतात? तर कच्चा मालाच्या खरेदीवर होणारा खर्च, कच्चा मालच्या खरेदीवर होणारा खर्च, त्यानंतर मजुरी जी आहे त्या मजुरीवर होणारा खर्च, त्यानंतर त्याने जर भांडवल व्याजाने आणलं असेल तर व्याजावर होणारा खर्च, त्यानंतर भूमी जर त्याने किरायाने घेतली असेल तर भूमीचा जो खंड आहे त्या खंडावर होणारा जो खर्च आहे, हा सर्व खर्च कशामध्ये मोडणार आहे? प्रत्यक्ष खर्चामध्ये मोडणार आहे. त्यानंतर कर आहे, विमा आहे, कर आहे, विमा आहे, यावर होणारा जो खर्च आहे हा खर्च सुद्धा कशामध्ये मोडणार आहे? प्रत्यक्ष खर्चामध्ये मोडणार आहे. त्यांनी जो काही उत्पादन करतो तेव्हा त्याला उत्पादन कर भरावा लागतो, हा कर सुद्धा प्रत्यक्ष खर्चामध्ये मोडणार आहे. त्यांनी इन्शुरन्स काढला असेल तर इन्शुरन्सचा त्याला जो काही भरावा लागेल इन्शुरन्ससाठी पैसा तो सुद्धा प्रत्यक्ष खर्चामध्ये येणार आहे. त्यानंतर जाहिरातीवर होणारा जो खर्च आहे, त्यांनी उत्पादित केलेला माल त्याला विकायचा आहे, वेगवेगळ्या मार्गाने तो जाहिरात करेल तर त्या जाहिरातीवर होणारा खर्च आहे. त्यांनी मग रेडिओवर जाहिरात दिली असेल, टीव्हीवर जाहिरात दिली असेल किंवा काही त्यांनी पत्रक छापले असेल त्याद्वारे जाहिरात केली असेल, काही एजंट त्यांनी लावले असेल त्याच्याद्वारे जाहिरात केली असेल तर जाहिरातीवर होणारा खर्च, एजंटवर होणारा जो खर्च आहे हा जाहिरात एजंटवर होणारा खर्च सुद्धा कशामध्ये मोडतो? प्रत्यक्ष उत्पादन खर्चामध्ये मोडत असतो. त्यानंतर वाहतूक खर्च आहे, यंत्रसामग्रीचा जो घसारा आहे, वाहतूक खर्च असेल, वाहतूक खर्च आहे, त्यानंतर यंत्रसामग्रीचा घसारा खर्च आहे, हा सर्व खर्च कशामध्ये मोडणार आहे? प्रत्यक्ष खर्चामध्ये मोडणार आहे. कारण ही सर्व घटक जर त्याच्या मालकीची नसेल तर त्याला तो खर्च प्रत्यक्षामध्ये करावा लागत असतो आणि म्हणून त्या खर्चाला प्रत्यक्ष उत्पादन खर्च किंवा व्यक्त उत्पादन खर्च असं म्हणतात. तर आपण काय बघितलं या ठिकाणी? उत्पादकाच्या मालकीचे जे उत्पादनाचे घटक नसतात त्या घटकांवर करावा लागणारा खर्च म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन खर्च होय. त्या खर्चामध्ये या सर्व खर्चाचा काय होतो? समावेश होतो. त्यानंतर आपण दुसरा पाहू की अप्रत्यक्ष उत्पादन खर्च. अप्रत्यक्ष उत्पादन खर्च म्हणजे काय? तर काही घटक उत्पादकाच्या स्वतःच्या मालकीचे आहेत, काही घटक उत्पादन कार्यामध्ये काही घटक उत्पादकाच्या स्वतःच्या मालकीचे आहे. तर स्वतःच्या मालकीचे जे उत्पादनाचे घटक आहे त्या घटकांवर उत्पादकाला प्रत्यक्षात खर्च करावा लागत नाही. मात्र उत्पादन खर्चामध्ये हा जो मोबदला आहे या घटकांचा तो मोबदला काय करावा लागतो? समाविष्ट करावा लागतो. असा जो खर्च आहे त्या खर्चाला आपण कोणता खर्च म्हणू? अप्रत्यक्ष उत्पादन खर्च असं म्हणू. जे उत्पादनाचे घटक उत्पादकाच्या मालकीचे नाहीत अशा घटकांवर उत्पादकाला जो खर्च अप्रत्यक्षपणे करावा लागतो, म्हणजे जर त्यांनी ती साधनं, आता हा अप्रत्यक्ष खर्च कसा काढतो? तर हा अप्रत्यक्ष खर्च वैकल्पिक व्ययाच्या आधारे, हा
अप्रत्यक्ष खर्च कसा काढला जातो, तर त्या उत्पादन घटकांचा जो वैकल्पिक व्यय आहे या वैकल्पिक व्ययाच्या आधारे काढला जातो। किंवा ही साधनं जर उत्पादकाने इतरत्र गुंतवली असती तर त्याला तिथे किती मोबदला मिळाला असता, तर तो मोबदला हा अव्यक्त खर्चामध्ये काय केला जाईल, समाविष्ट केला जाईल। आणि म्हणून अप्रत्यक्ष उत्पादन खर्च म्हणजे काय, तर उत्पादकाच्या मालकीचे जे घटक आहेत त्या घटकांना त्याला प्रत्यक्षात मोबदला द्यावा लागत नाही, मात्र उत्पादन खर्चामध्ये तो मोबदला समाविष्ट करावा लागतो आणि म्हणून त्या उत्पादन खर्चाला म्हणतात अप्रत्यक्ष उत्पादन खर्च असं म्हणतात। तर याच्यामध्ये काय काय येईल, तर साधारणपणे इमारत जर असेल, जर स्वतःची इमारत असेल उत्पादकाची, तर त्याच्या इमारतीची भाडे, म्हणजे त्यांनी इमारत किरायाने घेतली नाही, मात्र त्या इमारतीचं जे भाडं आहे ते भाडं कशामध्ये समाविष्ट करावं लागेल, उत्पादन खर्चामध्ये समाविष्ट करावी लागेल। समजा जमीन तिथे लिहिलं आपण की भूमीवरील किंवा जागेचं भाडं, परंतु जर भूमी स्वतःची असेल तर त्या भूमीचा जो किराया आहे तो भूमीचा किराया त्याला प्रत्यक्ष द्यावा लागला नाही, परंतु त्याचं व्याज मात्र तो काय करेल, उत्पादन खर्चामध्ये समाविष्ट करेल। किंवा त्याने भांडवल वापरलं असेल तर भांडवलावरचं व्याज जे आहे ते व्याज उत्पादन खर्चामध्ये समाविष्ट होईल। तर हे सर्व जे आहे त्यानंतर हे सगळ्या घटकांचा समावेश जो आहे तो कशामध्ये होणार आहे, अप्रत्यक्ष उत्पादन खर्चामध्ये होणार आहे। तर हे एकूण उत्पादन खर्चाचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे मौद्रिक उत्पादन खर्चाचे दोन प्रकार आहे, एक म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन खर्च आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष उत्पादन खर्च। त्यानंतर आपण दुसरी कन्सेप्ट पाहू आता, ही झाली पहिली कन्सेप्ट उत्पादन खर्चाचा पहिला प्रकार आहे मौद्रिक उत्पादन व्यय, त्याचे दोन प्रकार प्रत्यक्ष उत्पादन खर्च आणि अप्रत्यक्ष उत्पादन खर्च। आता आपण दुसरा प्रकार पाहू उत्पादन खर्चाचा, तो म्हणजे एकूण उत्पादन खर्च, एकूण उत्पादन खर्च किंवा एकूण उत्पादन व्यय। दुसरा प्रकार आहे एकूण उत्पादन व्यय, एकूण उत्पादन व्यय किंवा एकूण उत्पादन खर्च। तर उत्पादकाला उत्पादन करत असताना जो काही एकूण खर्च आला त्या खर्चाला किंवा जो काही खर्च त्याला पूर्ण साधनांवर घटकांवर करावा लागला त्या खर्चाला एकूण उत्पादन खर्च असं म्हणतात। आता या एकूण उत्पादन खर्चामध्ये दोन प्रकारचे खर्च असतात, एक असतो स्थिर उत्पादन खर्च, एक असतो स्थिर उत्पादन खर्च आणि दुसरा असतो बदलता उत्पादन खर्च। एकूण उत्पादन खर्चामध्ये दोन प्रकारचे खर्च असतात, त्यातला पहिला आहे स्थिर उत्पादन खर्च आणि दुसरा आहे बदलता उत्पादन खर्च। एकूण उत्पादन खर्च जर आपल्याला काढायचा असेल तर आपण सूत्राने लिहू शकतो की एकूण उत्पादन खर्च, एकूण उत्पादन खर्च बरोबर स्थिर उत्पादन खर्च, स्थिर उत्पादन खर्च अधिक बदलता उत्पादन खर्च। म्हणजे या दोन खर्चाची बेरीज केली तर काय मिळते आपल्याला, एकूण उत्पादन खर्च मिळतो। समजा एका उत्पादकाला अवस्तूचे किती, अवस्तूचे 1000 नग उत्पादित करण्यासाठी जो खर्च आला एकूण तो आहे 5000 रुपये। किती आहे, 5000 रुपये खर्च आला, हा झाला एकूण उत्पादन खर्च। या एकूण उत्पादन खर्चामध्ये दोन खर्च समाविष्ट आहे, त्याच्यामध्ये काही स्थिर उत्पादन खर्च असेल आणि काही बदलता उत्पादन खर्च असेल। समजा जो स्थिर उत्पादन खर्च आहे उत्पादकाला येणारा तो जर किती असेल, 3000 रुपये असेल, अधिक बदलता उत्पादन खर्च जो आहे तो 2000 रुपये असेल, तर एकूण उत्पादन खर्च आहे 5000 रुपये। म्हणजे 5000 रुपयामध्ये किंवा एकूण उत्पादन खर्चामध्ये हे दोन खर्च समाविष्ट असतात, स्थिर उत्पादन खर्च आणि बदलता उत्पादन खर्च। आता आपण पाहू की स्थिर उत्पादन खर्च म्हणजे काय, स्थिर उत्पादन खर्च म्हणजे काय, तर उत्पादनाचे काही घटक असे असतात, स्थिर उत्पादन खर्च त्याला पूरक खर्च असंही म्हणतात। त्याला कोणता खर्च असं म्हणतात, पूरक खर्च किंवा पूरक व्यय असं म्हणतात। आता स्थिर उत्पादन खर्चाचा आपण पहिले अर्थ समजून घेऊ किंवा स्थिर उत्पादन खर्च म्हणजे काय। तर स्थिर उत्पादन खर्चाची व्याख्या जी आहे ती जेव्हा
उत्पादनात वाढ करा अथवा घट करा. जेव्हा उत्पादनात वाढ करा अथवा घट करा, उत्पादन जास्त करा अथवा कमी करा. उत्पादन खर्चामध्ये जेव्हा कोणताही बदल होत नसेल, ज्यावेळी उत्पादनाची काय केली, मात्रा वाढवली, उत्पादन जास्त केलं किंवा उत्पादन कमी केलं, तरी सुद्धा कशात बदल होत नसेल, उत्पादन खर्चामध्ये कोणताही बदल होत नसेल, तर त्या खर्चाला म्हणायचं स्थिर उत्पादन खर्च. हा खर्च कसा राहतो, स्थिर किंवा कायम राहतो. उत्पादन कमी करा अथवा जास्त करा, खर्चावर काहीही परिणाम होत नाही, अशा खर्चाला कोणता खर्च म्हणतात, स्थिर उत्पादन खर्च असं म्हणतात. तर स्थिर उत्पादन खर्चामध्ये साधारणपणे कोणकोणता खर्च येतो, तर समजा इमारत असेल तर इमारतीचे भाडे, इमारत जर किरायाने घेतली असेल तर त्या इमारतीचे भाडे तुम्ही उत्पादन करा अथवा करू नका, त्या जी काही इमारत तुम्ही तुमच्या उत्पादन कार्यासाठी घेतलेली आहे किरायाने, तिचं भाडं तुम्हाला द्यावंच लागेल. त्यानंतर तुमच्या कारखान्यामध्ये, तुमच्या उद्योगामध्ये जर कायम नोकरदार वर्ग असेल, कोणता वर्ग असेल, कायम नोकरदार वर्ग असेल, कायम कर्मचारी असेल, तर या कायम नोकरदार वर्गाला किंवा कर्मचाऱ्याला काय द्यावा लागेल, पगार जो आहे तो पगार द्यावाच लागेल. म्हणजे तुम्ही उत्पादन कमी करा, जास्त करा किंवा बंद करा. समजा आता लॉकडाऊन पिरियड होता कोविड-19च्या काळामध्ये, आणि या काळामध्ये काय झालं की अनेक जे कारखाने आहे ते बंद होते, अनेक उत्पादनाची जे कार्य आहे ते ठप्प पडलेलं होतं, उद्योग डबघाईस झालेले होते, उद्योग बंद होते, उत्पादन कार्य बंद होतं. पण अशा वेळी जे डेली वेजेसवरचे कामगार होते ते घर परती आले, ते घर वापस आले, आपल्या गावाकडे वापस आले. परंतु जे कायम स्वरूपाचे त्या कंपनीमधले नोकरदार असेल, कोणी मॅनेजर असेल किंवा आणखी अकाउंट ऑफिसर असेल, आणखी जे काही त्या कंपनीमध्ये काम करणारे परमनंट स्वरूपाचे कर्मचारी असेल, तर त्यांना मात्र काय करावं लागेल, कंपनीला पगार द्यावा लागला. म्हणजेच काय झालं की उत्पादन कार्य तर बंद होतं लॉकडाऊन पिरियडमध्ये, पण तरी सुद्धा काय करावं लागलं की कायम नोकरदार वर्गाला पगार द्यावा लागला. त्यानंतर इमारत जर किंवा जागा जर भाड्याची असेल तर त्याचा किराया सुद्धा द्यावा लागला. हा खर्च कोणता खर्च आहे, स्थिर उत्पादन खर्च आहे. आता आपण एक छोटंसं उदाहरण सुद्धा पाहू की स्थिर उत्पादन खर्च कसा काढला जातो. तर समजा आपण बघू की उत्पादकाला जर उत्पादन करण्यासाठी, इथलंच उदाहरण घेऊ आपण की स्थिर खर्च जो आहे तो किती आला, वरच्या उदाहरणाप्रमाणे 3000 रुपये हा स्थिर उत्पादन खर्च आला. स्थिर उत्पादन खर्च किती आला, 3000 रुपये आला. आता तुम्ही या ठिकाणी 100 वस्तूचं उत्पादन करा, स्थिर खर्च 3000 राहणार आहे. 10 वस्तूचं उत्पादन करा, उत्पादन खर्च किती राहणार आहे, तुम्ही 10 नग उत्पादित करणार, खर्च केवढा राहील, तो 3000 रुपयेच राहील. तुम्ही 100 नगाचं उत्पादन करा, खर्च किती राहील, 3000 रुपयेच राहील. म्हणजे उत्पादनात वाढ केली किंवा उत्पादनात घट केली किंवा उत्पादन बंद जरी असतं तरी सुद्धा काय बदलला नाही, हा खर्च बदलला नाही. म्हणून या खर्चाला कोणता खर्च म्हणतात, स्थिर उत्पादन खर्च असं म्हणतात. आता हा स्थिर उत्पादन खर्च आपण आकृतीच्या सहाय्याने सुद्धा बघू की स्थिर उत्पादन खर्च कशा पद्धतीने दर्शविला जातो. त्यासाठी आपण एक आकृती बघू, त्या आकृतीच्या सहाय्याने आपल्याला स्थिर उत्पादन खर्च जो आहे तो स्थिर उत्पादन खर्च बघता येईल. या ठिकाणी आपण बघू की स्थिर उत्पादन खर्चाची आकृती काढताना आपल्याला पाहायचं आहे की आपण 2 आस पाहणार आहोत. या ठिकाणी अक्ष जो आस आहे, या अक्ष आसावर आपण उत्पादन परिमाण पाहू. उत्पादन परिमाण, जे काही उत्पादन केलेलं आहे त्याला आपण उत्पादनाच्या मात्रा म्हणतो किंवा उत्पादन परिमाण असं म्हणतो. आणि या उभ्या आसावर आपण पाहणार आहोत उत्पादन खर्च. या आसावर आपण काय पाहणार आहोत, उत्पादन खर्च किंवा उत्पादन व्यय जो आहे तो आपण पाहणार आहोत. आपल्याला पाहायचं आहे की स्थिर उत्पादन व्यय म्हणजे काय. आता आपण पाहू की समजा उत्पादकाने ब एवढं उत्पादन केलं, किती उत्पादन केलं त्याने, ब एवढं उत्पादन केलं. तर ब उत्पादन केलं असता त्याला जो खर्च येतो आहे तो खर्च येतो आहे स. खर्च किती आहे, स. म्हणजे त्याने ब उत्पादन केलं, खर्च जो आहे तो स एवढा आहे. समजलं, खर्च किती आहे त्याचा स एवढा आहे. किंवा त्याला आपण बक एवढे म्हणू, कारण बक इज इक्वल टू अस, सारखंच अंतर आहे बक आणि अस.
उत्पादन खर्च तुम्ही बकही म्हणू शकता किंवा असंही म्हणू शकता. समजा उत्पादकाने उत्पादनात वाढ केली, AB1. किती उत्पादन केलं त्याने? AB1 एवढं उत्पादन केलं. तरी सुद्धा खर्च जो आहे तो खर्च पूर्वी इतकाच राहिला. किती राहिला तो? पूर्वी इतकाच खर्च राहिला. जर त्याने उत्पादन किती केलं? AB वरून त्यांनी AB1 केलं म्हणजे उत्पादनात वाढ केली. खर्च मात्र पूर्वी इतकाच म्हणजे BK एवढाच किंवा त्याला आपण B1 K1 एवढं म्हणू, कारण BK आणि B1 K1 हे अंतर सारखं आहे. आणि म्हणून कशात वाढ झाली? उत्पादन परिमाणात वाढ झाली. खर्चात वाढ झाली का? खर्चात वाढ झाली नाही. खर्च तेवढाच राहिला, स्थिर राहिला किंवा कायम राहिला. आणि म्हणून जो खर्च आहे त्यात बदल झाला नाही. जर आपण बघितलं की उत्पादन परिमाण कमी केलं, AB2 केलं, आता उत्पादन परिमाण काय झालं? कमी झालं. तरी सुद्धा खर्च बघा, खर्च हा पूर्वी इतकाच आहे. तो B2 K2 आहे किंवा त्याला आपण असं म्हणू म्हणजे सारखाच आहे. म्हणजे काय बदलला नाही? उत्पादन खर्च बदलला नाही. उत्पादनात वाढ करा अथवा उत्पादनात घट करा. जसं आपण तिथे पाहिलं की उत्पादन तुम्ही 10 नग उत्पादित केले आणि खर्च किती आला? समजा त्या उदाहरणाप्रमाणे आपण घेतला, किती आला? 3000 रुपये खर्च असेल तर सरासरी खर्च आपला किती आला? तर 10 नगाचं उत्पादन केलं तरी खर्च 3000 आला. समजा तुम्ही 100 नगाचं उत्पादन केलं तरी खर्च किती आला तुमचा? 3000च आला. जर तुम्ही 200 नगाचं उत्पादन केलं तरी खर्च किती आला तुमचा? 3000 रुपयेच आला. म्हणजे काय झालं? उत्पादन तुम्ही वाढवलं किंवा घटवलं तरी सुद्धा खर्च जो आहे, जो 3000 रुपये आहे, तो 3000 रुपये खर्च बदलला नाही. एकूण जो स्थिर उत्पादन खर्च आहे तो स्थिर उत्पादन खर्च कसा दिसतो आपल्याला? कायम स्वरूपाचा दिसतो. आला इथपर्यंत लक्षात? यानंतर आपण पाहू की स्थिर उत्पादन खर्च बदलत नाही. परंतु तुमच्या लक्षात आलं की उत्पादन वाढवा अथवा घटवा, उत्पादन खर्च कसा राहणार आहे? स्थिर किंवा कायम राहणार आहे. 10 वस्तूचं उत्पादन करा तरी 3000 रुपये खर्च, 100चं करा तरी 3000 रुपये खर्च आणि 200 नगाचं उत्पादन करा तरी सुद्धा खर्च किती आहे तुमचा? 3000 रुपये इतकाच आहे. परंतु त्याच्या पुढे आपण जाऊ की स्थिर खर्च बदलत नाही, परंतु सरासरी स्थिर खर्च मात्र, स्थिर खर्च बदलत नाही. लक्षात घ्या, स्थिर खर्च स्थिर असतो, परंतु कोणता खर्च बदलत जातो? सरासरी स्थिर खर्च. सरासरी स्थिर खर्च मात्र उत्पादनात होणाऱ्या वाढीनुसार कमी कमी होत जातो. स्थिर खर्च बदलत नाही, मात्र सरासरी स्थिर खर्च हा उत्पादनात होणाऱ्या वाढीनुसार काय होतो? कमी कमी होत जातो. उदाहरणार्थ आपण पाहू की स्थिर खर्च 3000 रुपये आहे. स्थिर खर्च किती रुपये? 3000 रुपये. हेच उदाहरण आपण पुन्हा घेऊ की स्थिर खर्च 3000 रुपये आहे. किती मात्रा उत्पादन झालं? उत्पादन झालं 10 नगाचं. उत्पादन किती नगाचं झालं? 10 नगाचं झालं. तर सरासरी 3000 भागीला 10 म्हणजे किती रुपये? सरासरी खर्च आला 300 रुपये प्रति नग. किती आला? 300 रुपये प्रति नग. स्थिर खर्च 3000 रुपये, उत्पादन झालं 10 नग, सरासरी खर्च आला 3000 भागीला 10 नग म्हणजे 300 रुपये. कसा काढला आपण सरासरी खर्च? सरासरी खर्च आपण काढला की सरासरी खर्च बरोबर एकूण स्थिर व्यय, एकूण स्थिर खर्च किंवा स्थिर व्यय भागीला केला आपण उत्पादित नग किंवा उत्पादित राशी किंवा उत्पादित परिमाण. आपण टाकलं सूत्रामध्ये की एक स्थिर खर्च आहे 3000 रुपये भागीला किती नगाचं उत्पादन झालं? 10 नग बरोबर सरासरी स्थिर व्ययाला 300 रुपये. समजा 3000 रुपये स्थिर व्यय असताना 100 नगाचं उत्पादन केलं. किती नगाचं उत्पादन केलं आपण? 100 नगाचं म्हणजे उत्पादनात वाढ केली. 100 नग उत्पादित केले. तर आता किती रुपये खर्च येईल? आता खर्च येईल 30 रुपये. आता किती खर्च येईल? 30 रुपये खर्च येईल. जर उत्पादन पुन्हा वाढवलं तर खर्च हा कसा होत जाणार? कमी होत जाणार. तर अशा पद्धतीने जर तुम्ही स्थिर उत्पादन खर्च स्थिर असून उत्पादनाची मात्रा किंवा उत्पादनाचं परिमाण वाढवीत गेलो तर काय होतं की
उत्पादन खर्च म्हणजे सरासरी स्थिर खर्च हा कसा होत जातो, कमी कमी होत जातो. 10 नग उत्पादित केले 300 रुपये खर्च आला, 100 नग उत्पादित केले तर 30 रुपये खर्च आला. तर ह्या ठिकाणी हा झाला स्थिर उत्पादन खर्च. त्यानंतर पुढचा आपण पाहू बदलता उत्पादन खर्च. पुढचा खर्च आपल्याला पाहायचा आहे बदलता उत्पादन खर्च. हे बघितलं उदाहरण. आता आपण स्थिर उत्पादन व्ययाचं उदाहरण बघितलं, सरासरी स्थिर व्ययाचं उदाहरण आपण बघितलं. आता आपण आकृतीच्या साहाय्याने सरासरी स्थिर उत्पादन खर्च जो आहे तो सरासरी स्थिर उत्पादन खर्च समजावून घेऊ. या ठिकाणी अक्ष अक्षावर उत्पादन परिमाण आपण पाहिलं आणि अय अक्षावर आपण सरासरी उत्पादन खर्च जो आहे तो उत्पादन खर्च आपण या ठिकाणी पाहिला. इथे आपण पाहिलं की खर्च जो आहे हा खर्च उत्पादनात जसजशी वाढ होत जाते, उत्पादित नगात जसजशी वाढ होत जाते तसतसा सरासरी स्थिर खर्च हा कसा होत जातो, कमी कमी होत जातो. समजा या ठिकाणी आपण पाहू की अब उत्पादन केलं तर येणारा खर्च कशा पद्धतीचा राहील. समजा आपण ब2 उत्पादन केलं आणि ब1 उत्पादन केलं तर हा खर्च जो आहे सरासरी स्थिर खर्च जो आहे हा खर्च आपल्याला कमी कमी होताना दिसेल. अशा टाईपचा आपल्याला तो वक्र दिसेल. समजा आपण अब एवढं उत्पादन केलं तर उत्पादन खर्च जो आहे तो आपल्याला क एवढा दिसतो. समजा उत्पादनामध्ये वाढ केली, उत्पादनात काय केली, वाढ केली तर हा खर्च जो आहे हा खर्च कमी झालेला दिसतो. उत्पादनात वाढ केली तर खर्च काय झाला, कमी झाला. उत्पादन कमी केलं, उत्पादन काय केलं आपण, कमी केलं तर हा खर्च जास्त दिसतो. म्हणजेच काय की तुम्ही उत्पादनात जसजशी वाढ करत न्याल, उत्पादनात जसजशी वाढ कराल तसतसा खर्च हा कमी होतो आणि उत्पादन जर कमी केलं तर खर्च हा जास्त होतो. या ठिकाणी आपण जेव्हा अब उत्पादन झालं तेव्हा खर्च हा किती होता, सरासरी उत्पादन खर्च किती होता, तर सरासरी उत्पादन खर्च जो आहे तो अक एवढा होता. उत्पादनात वाढ घडवून आणली, उत्पादन वाढवून काय केलं, अब वरून ते अब 2 केलं तर अब 2 केल्यानंतर खर्च जो आहे तो आपल्याला कमी झाल्याचं दिसतं. पूर्वी अक खर्च यायचा, आता खर्च किती तो अक 2 एवढा येतो म्हणजे कमी येतो. आणि समजा उत्पादन अब 1 केलं म्हणजे कमी केलं तर खर्च जो आहे तो पहा, अब 1 केलं तर इकडे अक 1 हा उत्पादन खर्च झाला म्हणजे खर्च वाढत गेलेला आपल्याला दिसतो. म्हणजेच सरासरी स्थिर खर्च जो आहे तो उत्पादनात होणाऱ्या वाढीनुसार कसा होत जातो, कमी कमी होत जातो. म्हणून या ठिकाणी सरासरी व्यय दर्शविणारा जो वक्र आहे स व हा वक्र आपल्याला वरून खाली येताना दिसत आहे, डावीकडून उजवीकडे. याचं कारण काय की जसजसं उत्पादन परिमाण वाढतं तसतसा उत्पादन खर्च हा कसा होत जातो, कमी होतो आणि उत्पादन परिमाण जसा कमी होतो तसा खर्च हा वाढताना आपल्याला दिसतो. तर हा झाला सरासरी उत्पादन खर्चाचा वक्र. तर आपण या ठिकाणी एकूण उत्पादन खर्चाचा पहिला जो प्रकार आहे स्थिर उत्पादन खर्च आपण पाहिला. दुसरा आपण पाहू बदलता उत्पादन खर्च. बदलता उत्पादन खर्च म्हणजे काय, तर बदलता उत्पादन खर्च म्हणजे उत्पादनात होणाऱ्या बदलानुसार स्थिर उत्पादन खर्च. आता आपण पाहू बदलता उत्पादन खर्च. एकूण उत्पादन खर्चाचे 2 प्रकार आपण पाहिले. एकूण उत्पादन खर्चाचे आपण हे 2 प्रकार पाहिले. हा पहिला प्रकार आणि हा दुसरा प्रकार. स्थिर उत्पादन खर्च आपण पाहिला. आता आपण पाहणार आहोत बदलता उत्पादन खर्च. बदलता उत्पादन खर्च म्हणजे काय, तर उत्पादनात होणाऱ्या बदलानुसार
उत्पादनात होणाऱ्या बदलानुसार जो खर्च बदलत जात असेल त्या खर्चाला बदलता उत्पादन खर्च असं म्हणतात. उत्पादन जास्त तर बदलता उत्पादन खर्च जास्त, उत्पादन कमी तर बदलता उत्पादन खर्च सुद्धा कसा होईल, कमी होईल. म्हणजे उत्पादनाची मात्रा जशी बदलते तसाच हा उत्पादन खर्च बदलतो, म्हणून या खर्चाला बदलता उत्पादन खर्च असं म्हणतात. याच खर्चाला प्रधान व्यय किंवा प्रधान खर्च असं म्हणतात. तर उत्पादनात होणाऱ्या बदलानुसार जो खर्च बदलत जातो त्या खर्चाला बदलता उत्पादन खर्च असं म्हणतात. ही व्याख्या बेनहॅम यांनी केलेली आहे. उत्पादनात होणाऱ्या बदलानुसार जो खर्च बदलत जातो त्या खर्चाला बदलता उत्पादन खर्च असं म्हणतात. ही व्याख्या बेनहॅम यांनी केलेली आहे. आता आपण पाहू की सरासरी बदलता व्यय जो आहे, आता एकूण बदलता व्यय आपण पाहू की समजा हेच उदाहरण की स्थिर खर्च हा 3000 होता आणि बदलता खर्च किती होता, 2000 रुपये इतका होता. तर समजा एखाद्या अक्ष वस्तूचे 1000 नग उत्पादित करण्यासाठी बदलता खर्च जो आहे, हा बदलता खर्च त्या उदाहरणाप्रमाणे किती येतो, 2000 रुपये येतो. हा झाला बदलता खर्च. आता उत्पादनात होणाऱ्या बदलानुसार हा व्यय काय होतो, बदलत जातो. उत्पादन तुम्ही जास्त केलं तर खर्च कसा येईल, जास्त येईल. उत्पादन कमी केलं तर खर्च कसा येईल, कमी येईल. आणि म्हणून बदलता उत्पादन व्यय जो आहे त्याची सुद्धा आपण काय काढू, आकृती काढू की बदलता उत्पादन व्यय आपल्याला आकृतीच्या साहाय्याने कसा स्पष्ट करता येईल. या ठिकाणी बदलता उत्पादन खर्च आणि या आधार आपण पाहू उत्पादन परिमाण. आता बदलता उत्पादन व्यय किंवा बदलता उत्पादन खर्च दर्शविणारा जो वक्र आहे हा नेहमी बशीच्या आकाराचा दिसतो. कशाच्या आकाराचा दिसतो, बशीच्या आकाराचा दिसतो किंवा इंग्रजीतील यू या अक्षरासारखा असून कसा दिसतो, एक तर तो बशीच्या आकाराचा दिसतो किंवा इंग्रजीतील यू या अक्षरासारखा असून तो पसरट झालेला दिसतो. इंग्रजीतील यू या अक्षरासारखा असून कसा दिसतो, आपल्याला पसरट झालेला जो आहे तो आपल्याला दिसून येतो. हा सब वक्र आहे, सरासरी बदलता व्यय वक्र सब. या ठिकाणी आपण पाहू की या मध्यबिंदूमध्ये याला नाव देऊ आपण प, की मध्यबिंदूच्या ठिकाणी हा वक्र जो आहे तो वक्र आपण दिसेल आपल्याला की बदलता व्यय सर्वात कमी आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत बदलता व्यय जो आहे हा बदलता व्यय कमी कमी होत जातो. या ठिकाणी पाहू आपण सुरुवातीला की उत्पादन जे आहे ते समजा अब केलं, उत्पादन किती केलं, अब, तर बदलता खर्च जो आहे तो आहे क, किती आहे, क. उत्पादनात वाढ केली, आपण पाहिलं की उत्पादनात होणाऱ्या बदलानुसार उत्पादनात वाढ केली, उत्पादन खर्च बदलला, काय झाला, तो कमी झाला. ब1 जर आपण उत्पादन केलं तर खर्च हा काय झाला, क1 झाला. उत्पादन परिमाण आपण वाढवलं, अब वरून अब1 केलं तर खर्च काय झाला, कमी झाला. पुन्हा उत्पादन आपण वाढविलं, ते अब2 केलं तर खर्च जो आहे हा पुन्हा काय झाला, कमी झाला. ही मर्यादा आहे की या मर्यादेपर्यंत उत्पादकाला उत्पादन वाढविणं परवडतं. त्यानंतर जर त्यांनी उत्पादनात काय केली, वाढ केली, तर पहा उत्पादनात होणाऱ्या आता वाढीनुसार हा खर्च काय होत जातो, वाढताना आपल्याला दिसून येतो. म्हणून ही पर्याप्त मात्रा आहे उत्पादनाची. ही कोणती मात्रा आहे, पर्याप्त मात्रा आहे की उत्पादकाने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत उत्पादन केलं पाहिजे. त्या मर्यादेनंतर जर उत्पादन त्यांनी वाढविलं तर काय होईल, उत्पादन खर्च जो आहे तो वाढताना दिसून येतो. ही युक्ततम मर्यादा आहे. उत्पादनाची कोणती मर्यादा आहे, युक्ततम मर्यादा आहे किंवा आदर्श मर्यादा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बदलता उत्पादन व्ययाचा जो वक्र आहे हा व्यय वक्र कसा दिसतो, इंग्रजीतील यू या अक्षरासारखा असून पसरट झालेला दिसतो किंवा तो कसा दिसतो आपल्याला, बशीच्या आकाराचा जो आहे तो बशीच्या आकाराचा झालेला दिसून येतो. आता एकूण उत्पादन व्यय जर काढायचा असेल, सरासरी बदलता व्यय जर काढायचा असेल तर त्याचंही सूत्र आपल्याला पाहता येईल की सरासरी बदलता व्यय बरोबर काय, सरासरी
बदलता व्यय काढायचा असेल तर सरासरी बदलता व्ययाचं सूत्र आहे एकूण बदलता व्यय भागीला उत्पादित राशी किंवा उत्पादित परिमाण किंवा उत्पादित नग है ना। ह्या सूत्राने आपण काय काढू शकतो, सरासरी बदलता व्यय काढू शकतो। की समजा एकूण बदलता व्यय जो आहे हा जर 2000 रुपये असेल, एकूण बदलता व्यय 2000 रुपये असेल आणि उत्पादित नग जे आहे ते 10 नग असेल तर सरासरी बदलता खर्च जो आहे किती आला, तो 200 रुपये एवढा येईल। समजा बदलता व्यय 2000 रुपये आहे आणि जर 100 नगाचं उत्पादन केलं, किती नगाचं, 100 नगाचं उत्पादन केलं तर बदलता व्यय किती येईल, इथे 20 रुपये इतका येईल। तर अशा पद्धतीने एकूण उत्पादन व्ययाचे 2 प्रकार पडतात। एक आहे स्थिर उत्पादन खर्च, ज्या खर्चामध्ये काय होत नाही, बदल होत नाही। उत्पादन वाढवा अथवा घटवा, ते कमी करा अथवा जास्त करा, जो उत्पादन खर्च कायमस्वरूपी राहतो किंवा स्थिर राहतो त्या खर्चाला स्थिर उत्पादन खर्च असं म्हणतात। स्थिर उत्पादन खर्चाचं आपण उदाहरण पाहिलं, जरी स्थिर उत्पादन खर्च बदलत नसला, स्थिर राहत असला तरी सुद्धा सरासरी उत्पादन खर्च मात्र उत्पादनात होणाऱ्या बदलानुसार किंवा वाढीनुसार तो कसा होतो, कमी कमी होताना दिसतो। दुसरा एकूण उत्पादन व्ययाचा दुसरा आपण प्रकार पाहिला की उत्पादन व्यय जो आहे त्याच्यामध्ये स्थिर उत्पादन खर्च आणि बदलता उत्पादन खर्च याच्या बेरजेतून एकूण उत्पादन खर्च होतो। मग बदलता उत्पादन खर्च म्हणजे आपण पाहिलं की उत्पादनात होणाऱ्या बदलानुसार जो खर्च बदलत जातो त्या खर्चाला बदलता उत्पादन खर्च असं म्हणतात। त्याचंही उदाहरण आपण पाहिलं आणि त्याचीही आपण काय पाहिली, आकृती जी आहे ती सरासरी बदलत्या व्ययाची आपण पाहिली। तर या ठिकाणी उत्पादन खर्चाच्या ज्या संकल्पना आहे त्याच्यामध्ये प्रमुख आपण 2 संकल्पना या व्हिडिओमध्ये पाहिल्या। एक म्हणजे मौद्रिक उत्पादन खर्च म्हणजे काय आणि दुसरी आपण पाहिली एकूण उत्पादन खर्च म्हणजे काय। मौद्रिक उत्पादन खर्चाचे 2 प्रकार आपण पाहिलं, व्यक्त खर्च आणि अव्यक्त खर्च। आणि एकूण उत्पादन खर्चाचे आपण 2 प्रकार पाहिला। एकूण उत्पादन खर्च 2 भागामध्ये विभागला जातो, त्यात स्थिर उत्पादन खर्च आणि बदलता उत्पादन खर्च आपण पाहिला। तर या ठिकाणी आपण थांबू आणि उत्पादन व्ययाच्या पुढच्या 2 संकल्पना आहे, सरासरी उत्पादन खर्च आणि सीमांत उत्पादन खर्च, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। ठीक आहे।